आपल्या हातामध्ये चितशक्ती विलास हे पुस्तक ह्या ग्रंथाचा अभ्यास करण्याची प्रेरणा माऊलींनीच दिली आपणाला. आणि ह्या ग्रंथाचा अभ्यास मी लॉकडाऊनमध्ये पहिलं जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेला मी केला होता. आणि त्यामुळे मला रूपरेखा माहीत आहे, परंतु आत्ता हे अभ्यास करण्याची प्रेरणा ही आपली पूर्णतः ह्या महान विभूतींची आहे. तर हे पुस्तक, हा ग्रंथ अत्यंत गहन आहे. तर हा आपण हिंदीमध्ये वाचायला सुरुवात केली होती आणि आपणाला माऊलींच्याच प्रेरणेनुसार किंवा इच्छेनुसार आपणाला आळंदीमध्ये माऊलींच्याच दारी हा ग्रंथ आपल्याला मराठीमध्ये उपलब्ध झाला. तर हे सगळं जे घडतंय हे घडणं हे मानवाच्या इच्छे, म्हणजे मानव काही नाही करत आहे हे स्पष्ट आहे. तर ह्याची भगवंताची आपल्या सर्वांसाठी काहीतरी योजना असावी ह्या ग्रंथाचा पण अभ्यास करण्यामागे किंवा एकत्रित अभ्यास करण्यामागे थोडंसं मला जाणवली ही गोष्ट की ह्या ग्रंथामध्ये जसं आता कादंबरीताईंनी जे गीत लावलं होतं तर त्याच्यामध्ये दिलंय की आपण काय अर्पण केलंय. तर आपल्याला म्हणजे दुसऱ्यांनी विश्वाने मला काय दिलंय ह्यापेक्षा मी काय अर्पण केलं आहे ही गोष्ट महत्त्वाची आहे. आणि आपल्याला आपल्या संतांनी त्यांच्या अनुभूती ते कसे भगवत स्वरूप झाले आणि आपणही प्रत्येक जण तसे भगवत स्वरूप होऊ शकतो. कारण का की तो भगवंत आपल्या आतच आहे. तर त्यापर्यंत आपण पोहोचू शकतो, ती अनुभूती घेऊ शकतो, कारण आपणच ते स्वरूप आहोत. आणि ते अनुभूती घेण्यासाठी आपण कसं मार्गक्रमण केलं पाहिजे ह्यासाठीचे त्यांनी अनुभूती आपल्या ग्रंथांच्या आधारे प्रत्येक संतांनी अर्पण केल्यात विश्वाला. तर त्यामुळे त्यांनी जे अर्पण केलेलं आहे आपण ते निदान समजून घेण्याचा प्रयत्न केला तरी आपलं मानव म्हणून किंवा आपण त्यांच्या पुढे अत्यंत सामान्य आहोत. आणि त्यामुळे त्यांनी अर्पण केलेलं आपण सेवन केलं ते सुद्धा विश्वाला अर्पण करणंच आहे हे आपण समजून घेऊया. कारण आपल्यासाठी ते समजणं हे सुद्धा खूप मोठं आहे. कारण आपण सगळेजण जेव्हा एकत्र येतो तेव्हा आपण प्रत्येकाने अनुभवलंय की आपल्या आतमध्ये असलेली जी ऊर्जा आहे ती एकमेकांना भेटल्यानंतर ती इतकी एकरूप होते आणि तिथे ते भगवंताला तिथे आपल्याला शिकवणं किंवा त्यानेच आपल्याला एकत्र आणलंय आणि तीच ऊर्जा पूर्णतः आपल्याला शिकवते सगळ्यांना मिळून हे आपण अनुभवलंय. त्यामुळे जेव्हा आपण हा स्वाध्याय करतोय, अभ्यास करतोय, हे सुद्धा विश्वाला अर्पण करणं आहे. तर हे आपल्या पातळीवरती अर्पण करणं आहे. तर आपण आज त्यानुसार ह्या ग्रंथाचा अभ्यास करायला सुरुवात करू आणि मराठीतून आपल्याला सोपं जाणार आहे. आपण 5-6 ह्याचे भाग हिंदीतनं वाचलेत, अनुभवलेत. थोडंसं ह्या आठवड्यात रिपीट होईल, परंतु आपण त्याचा आस्वाद घेऊया, एक सेवा म्हणून आपण ते घेऊया. दुसरी गोष्ट ही जाणवली की ह्या ग्रंथाच्या आधारे ज्या ज्या विविध अनुभूती आल्या आहेत बाबा मुक्तानंदांना, तर त्या आपल्याला येतीलच असं नाही, परंतु त्यातनं आपल्याला समजणार आहेत की आपल्याला माऊलींना किंवा तुकाराम महाराजांना किंवा अगदी काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जेवढे संत आपल्या भारतात झालेत किंवा भारताबाहेर झालेत त्या संतांनी, त्या महान विभूतींनी किंवा आजही हिमालयात अनेक संत बसले आहेत, अनेक ज्याच्यामुळे आपण शांतीत संतुलनात जगतोय, त्यांचे व्हायब्रेशन्समुळे आपण ही सृष्टी थोपवून धरली गेलेली आहे. तर त्या महान विभूती काय अनुभूती घेतात हे आपल्याला ह्या ग्रंथाच्या आधारे पूर्णतः सूक्ष्मात समजणार आहे. तर त्यानुसार आपण ह्या ग्रंथाकडे पाहण्याची आपली दृष्टी आपण त्या दृष्टीने ठेवूया, जेणेकरून आपली साधना पण सूक्ष्म होईल आणि आपल्याला ह्या ग्रंथातनं प्रत्येक गोष्टी त्यांनी जे अनुभवले ते होईल. ह्या जन्मात थोडंसं होईल, कारण ही आपली सुरुवात आहे. त्यांनी अनंत जन्मात केलेल्या साधनेमुळे त्यांनी एवढी मोठी अवस्था गाठली, परंतु ती अवस्था काय असते, कशा टप्प्यातनं ते जात आहेत हे आपणाला किंवा आपले संत कोणत्या टप्प्यात होते हे आपल्याला या ग्रंथाच्या आधारे समजेल. तर आपण आता वाचनास सुरुवात करतोय. तर चितशक्ती विलास हा ग्रंथ आपल्याला विठ्ठल दादांनी पुण्याचे त्यांनी दिलेला आहे. हा मराठीत आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि अत्यंत ते इतका प्रवास करून खास देण्यासाठी आळंदीत
आले होते. तर त्यामुळे आपण त्यांना पहिल्यांदा आपण दादांना एक कृतज्ञता व्यक्त करून, त्यांची आठवण करून आणि माऊलींचे आशीर्वाद घेत आणि बाबा मुक्तानंदांचे, भगवान नित्यानंदांचे आशीर्वाद घेत आपण या ग्रंथाला आपण सुरुवात करूयात. तर आत्ता आपण वाचणार आहोत, पहिलं प्रकरण आहे. प्रस्तावना आपण नंतर शेवटी वाचू, परंतु आत्ता त्यांचं, कारण ती आपल्याला नंतर लक्षात येईल व्यवस्थितरित्या. तर आता आपण वाचणार आहोत की समर्पण हे प्रकरणाचं पहिल्या पाठाचं नाव आहे की समर्पण. बाबा मुक्तानंदांनी हा ग्रंथ कोणाला समर्पित केला आहे तर त्याविषयी ते आपलं मनोगत व्यक्त करत आहेत. तर आपण वाचूयात. बाबा मुक्तानंद शीर्षक देत आहेत समर्पण. माझ्या आईचं माझ्यावर फार प्रेम होतं. मी एकुलता एक असल्यामुळे मी तिचा इतका लाडका होतो की तिची परशिव आराधनाही मीच होऊन बसलो होतो. परशिव भक्तीच्या आराधनेचा प्रसाद म्हणून मी तिच्या पोटी जन्माला आलो होतो. परंतु मी मात्र तिला काही सुख देऊ शकलो नाही की तिची कोणतीही इच्छा तृप्त करू शकलो नाही. उलट लहान वयातच मी घर सोडून बाहेर पडलो. तिला फार कष्ट दिले. शेवटी पुत्रशोकाने व्याकुळ होऊन माझी आठवण करीत करीत क्षीण होऊन तिचं निधन झालं. मातांचे आपल्या मुलाबाळांवर फार ऋण असतं. आपला जीवनरस पाजून त्या त्यांचा प्रतिपाळ करतात. आपल्या वाट्याचं सुख मुलाबाळांना देऊन त्यांच्या सुखात त्या आपलं सुख मांडतात. माझ्या आईने आपल्या लाडक्या बाळासाठी काय काय केलं असेल कुणास ठाऊक. विचाराने केवढे मनोरे रचले असतील. काय काय बेत ठरवले असतील. आपला बाळ सुखी व्हावा म्हणून कितीतरी देवदेवतांना ती नवसायास करायची. कोणी ज्योतिषी आला की हिचे प्रश्न सुरूच. माझ्या मुलाला बायको कशी मिळेल, किती मुलं होतील, माझा मुलगा जगात चांगलं नाव कमावणार की नाही, तो विलायतेला जाणार की नाही, हिंदुस्थानात त्याचे किती कारखाने होतील, माझ्या बाळाला मातृसुख मिळेल ना. आपल्या मुलाबाळांबद्दल मातांना असंच प्रेम वाटत असतं. ज्योतिषाने काही सांगावयाची खोटी की लगेच साऱ्या देवदेवतांना त्यांचे नवस सुरू होतात. गुरुवार, शुक्रवार, शनिवारच काय पण इतरही साऱ्या दिवशी त्या उपास करू लागतात. मुलगा शाळेत जाऊ लागला की आता तो शाळेतून परत कधी येईल, अजून का बरा आला नाही, ही काळजी सुरू. 2-3दा बाहेर जाऊन बघतील, घड्याळाकडे बघत बसतील. बाहेर मोटारीचा आवाज आला आणि तरीसुद्धा मुलगा घरी आला नाही की म्हणतील का बरं आला नाही अजून. आईचे आपल्या मुलाबाळांवर असे अनंत उपकार होत असतात, पण तरीसुद्धा निष्ठुर बालक खुशाल घर सोडून निघून जातो. मातृस्नेहावर तो किती प्रकारांनी आघात करतो न कळे. मी सुद्धा असेच केले. 15 वर्षांचा झालो आणि काही दिवसांनी मातापित्रांचे स्नेहबंधन तोडून दूर निघून गेलो. मी असं करायला नको होतं, पण काय करू. जीवनात अशी निष्ठुरता माझ्या हातून होणार होती, ती होऊन गेली. व्हायलाच हवी होती, ती होऊन गेली. आता इथं आपण थोडं थांबूयात. इथं आपणाला मातेच्या विषयी सगळ्यांना आपली माता नक्कीच आठवली असेल आणि खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे की आई दोन्ही पण माता पिता दोघांचं पण समर्पण आपल्या मुलांच्या प्रती. आणि विशेषतः पिता हा बाहेर असतो त्याच्यामुळे भावनिक तो इतका म्हणजे तो गुंतू शकत नाही, थोडासा कमी गुंततो. थोडंसं त्याचा विरंगुळा कामामध्ये व्याप्त असल्यामुळे त्याला भावनिक हेलकावे पित्याला इतके त्या मानाने तुलनेने कमी असतात. परंतु मातेचे जे भावनिक हेलकावे आहेत मुलाबाळांना वाढवताना
तेव्हा तिचे प्रत्येक स्पंदनं तिची त्या बाळांच्या प्रत्येक हालचालीनुसार तिची वर खाली होत असतात. तर ते जणू बाबा मुक्तानंदांनी अत्यंत सुंदर ह्याच्यात दिलंय की प्रत्येकाला आपली आई आठवेल आणि आईची महती अजून बारकाव्याने तिने दिली. आपलं जीवनरस ती ओतून कसं पोषण करते, आपला वेळ, आपला जीवनरस, आपली प्राणशक्ती सर्व काही ती पणाला लावते. आणि असं करून नंतर निष्ठुर बालक शेवटी आपली निष्ठुरता दाखवतोच. आणि तशीच मी ही निष्ठुरता दाखवली आणि घर सोडून माझ्या माता पित्यांना सोडून निघून गेलो. वय वर्ष 15 होतं. आता हे का घडलं असं, इथे पहिल्यांदा सुरुवातीला दिलंय की ह्यांच्या आईने खूप उपासना केली होती. परमशिव आराधनाचं प्रसाद होतं हे बालक. तर ती उपासना त्यांच्या आईची होती आणि त्यामुळे तिच्या पोटी असं बालक जन्माला आलं की जे 15 वर्ष वयाचं असताना घर सोडून दूर झालं. आणि इथे त्यांनी दिलेलं आहे की असं व्हायला नको होतं, पण असं झालं. आणि असं मी निष्ठुरतेने वागलो. आणि असं इथे पुढे हे दिलंय की असं व्हायला जीवनात अशी निष्ठुरता माझ्या हातून होणार होती, ती होऊन गेली. व्हायलाच हवी होती, म्हणजे मी असं करायला नको होतं, परंतु ही निष्ठुरता व्हायची होती, ती होऊन गेली. आणि हे इथे सूक्ष्म सांगितलेलं आहे की आता त्यावेळेला जर आपण बघितलं, जर ह्यांचं की ह्यांनी पण हृदयावरती दगड ठेवून ते बाहेर पडले असणार आहेत. असं एवढा 15 वर्षाच्या बालकाला आपले आईवडील सोडताना नक्कीच कुठला आनंद तर झालेला नाहीये. ती निष्ठुरता त्यांनी मानवली आणि मग ते हृदयावर दगड ठेवून बाहेर पडले. परंतु त्यामागे ईश्वराची आदेश किंवा हे सर्व कार्य त्यांच्या पुढे होतं. तर त्याच्यामुळे आपल्यालाही आपण जर पाहिलं ह्याचा आपल्या जीवनाशी कसा आपण हे करू शकतो. अनेकदा आपल्या जीवनात वर उतार चढाव सगळं काही होत असतं किंवा आपल्याशी कोण करत असतं. तर तिथे या घटना ज्या घडतात त्या प्रत्येक घटना ही आपल्याला परमार्थासाठी किंवा आपल्या प्रगतीसाठी किंवा आपल्या कार्मिक बंधनातून मुक्त होण्यासाठी आवश्यक असते. आणि ती आपल्या हातून किंवा दुसऱ्यांच्या हातून घडते, ती घडणं आवश्यक असतं. हे ह्यातनं आपण आपल्या मर्यादित जीवनासाठी संदेश पण घेऊ शकतो बाबा मुक्तानंदांच्या त्यांच्या चरित्रातून. आता पुढे बाबा म्हणतायत, एकच मिनिट, इथे म्हणतायत, मी सुद्धा असेच केले. 15 वर्षांचा झालो आणि काही दिवसांनी माता पितरांचे स्नेहबंधन तोडून दूर निघून गेलो. मी असं करायला नको होते, पण काय करू. जीवनात अशी निष्ठुरता माझ्या हातून होणार होती, ती होऊन गेली. माझ्या व्हायलाच हवी होती, ती होऊन गेली. जेव्हा भानावर आलो तेव्हा आईची आठवण झाली. ती सुद्धा माझी फकीरी सुरू होऊन माझ्या ध्यान साधनेची सुरुवात झाल्यानंतर. आता इथे ते सांगतायत की त्यांना आईची आठवण नंतर कधी आली, जास्त तीव्रतेने, की जेव्हा त्यांची ध्यान साधना सुरू झाली तेव्हा त्यांना ते भानावर आले आणि आईची आठवण त्यांना प्रकर्षाने आई आठवू लागली. तर इथे ते सांगतायत की माझ्या परमार्थ, हे काय झालंय, पुस्तक फार जुनं आहे, मला दिसायला जरा अवघड होते, मी जरा टॉर्च लावते. ही प्रिंट ना, हे आता मराठी एडिशन ह्याचं मिळत नाही. एकच मिनिट. हां, जेव्हा भानावर आलो तेव्हा आईची आठवण झाली. ती सुद्धा माझी फकीरी सुरू होऊन माझ्या ध्यानयोग साधनेची सुरुवात झाल्यानंतर. माझ्या परमार्थ पथावरील विद्याभ्यास सुरू झाला त्यावेळी आली. त्यानंतर कितीतरी मातांनी मला अन्न, पाणी, स्नान सामग्री, कपडे वगैरे देऊन माझा प्रतिपाळ केला. कुणी येवल्याच्या, कुणी चाळीसगावच्या, कुणी कसाऱ्याच्या, कुणी कोकमठाणच्या, कुणी वज्रेश्वरीच्या आणि इतरही अनेक ठिकाणच्या कितीतरी मातांनी माझं अशा प्रकारे रक्षण केलं. माझ्यासाठी माझ्या लहरी सांभाळून
परमास्थापूर्वक सारं काही केलं. कारण माझा स्वभाव पडला तापट. राग आला की संयम राहत नसे. 11 वाजताचं भोजन 11:15ला झालं तर उशीर का झाला म्हणून मी रागावत असे. बरं 5 मिनिटं लवकर आलं तर इतक्या लवकर कशाला आणलं म्हणून रागवायचा. साधना काळात माझा असा मोठा मिजाशी विचित्र स्वभाव होता. तरीसुद्धा मातांनी माझ्यावर किती प्रेम केलं. खरं म्हणजे ज्यांनी माझ्यासाठी इतके कष्ट उपसले त्याच माझ्या खऱ्या अर्थाने माता होत. त्या बिचाऱ्यांनी भावभक्तीपूर्वक शुद्ध निष्काम बुद्धीने मला खाऊ पिऊ घातलं. माझा राग सहन केला. थोडं जरी कमी जास्त झालं तरी मी जेवत नसे. थंड असला तर थंडच का, गरम असला तर गरमच का, अशी माझी मिजास असे. शी, मी इतक्या लहान सहान गोष्टी देखील का सहन करू शकलो नाही. मी त्यांना थोडीही सुद्धा दया का दाखवू शकलो नाही. माझ्या मनाला थोडी सुद्धा का शरम वाटली नाही ते माझं मलाच समजत नाही. त्या माता आपल्या खर्चाने स्वतः मेहनत करून आपल्या मुलाबाळांच्या वाटणीचं थोडं वाचवून माझी सेवा करत असत. तरीसुद्धा मी त्यांना दया दाखवली नाही की क्षमाही केली नाही. हे भगवान, अशा प्रकारची सर्वांपेक्षा जास्त मिजास तू मला का दिलीस, मला काही समजत नाही. तर इथे इतकं दिलेलं आहे की ह्या आपल्या आईची पण आठवण त्यांना झालेली आहे. तर ती आठवणसुद्धा जेव्हा त्यांची साधना सुरू झाली आणि त्यांच्या साधनावस्थेमध्ये सर्वांनी आसपासच्या मातांनी त्यांना प्रचंड सांभाळ केला लेकराप्रमाणे. आणि हे सांभाळ केल्यामुळे त्यांना त्यांची आई त्यांच्यामध्ये दिसली किंवा सगळं काही त्या अनुभूती. आणि कारण त्यांची आई तर यांच्या पुत्रशोकामध्ये निघून सोडून गेली आणि नंतर ह्या मातांनी त्यांच्या साधकावस्थेमध्ये त्यांचे सगळे हट्ट आणि हे पुरवले. तर इथे एक शिकण्यासारखी गोष्ट आहे की इथे त्यांनी किती उघडपणे सांगितले त्यांचा स्वभाव कसा होता. म्हणजे आता हे सगळं वर्णन वाचल्यानंतर आपल्याला असं वाटेल की अरे आपण तर कितीतरी सोशिक आणि म्हणजे कितीतरी साधे आणि हे आहोत, आपण असं काही करत नाही. हेच शिकण्यासारखं आहे की ह्यांनी इतकं उघडपणे दिलंय की माझ्यात एवढी मिजास कुठून आली. हे म्हणजे आपण ह्याचे अर्थ वेगळे आपल्याला वाटू शकतात किंवा तर ह्यातनं हे पण गोष्ट आहे की जे पण काही अवगुण असतील, काही असतील, भले असेनात का, परंतु आपण जसजसं पुढे साधनावस्थेत जाणार तसतसं ते दूर होत जातात. आणि दुसरी गोष्ट म्हणून त्याचा खूप पश्चाताप इतकं करायची किंवा आपण पुढेच जाणार असतो हे आपण कायम ठेवलं पाहिजे. आपण सुधारलं पाहिजे ही गोष्ट आहे, आवर्जून नको. दुसरी गोष्ट त्यांचे लाड पुरवले गेले, कारण त्यांचे सगळे हट्ट पुरवले गेले. कारण त्यांच्याकडून जरी हे सांगतायत की मी इतका मिजाज करत होतो, पण तुमची तपस्या बघून त्या मातांना त्यांच्याप्रती जे प्रेम उफाळून येत असेल त्या प्रेमापोटी त्या माता आपल्या लेकरांसारखं त्यांना सांभाळ केलेला आहे हेही दिसते. त्यांच्या तपस्येचं फळ म्हणून त्यांची सगळी मिजाज त्यांनी सहन केलेली आहे. ही मोठी गोष्ट आहे. ही भगवंतच करू शकतो, कारण त्यांचं पालन करणं गरजेचं होतं आणि त्यांना पुढे नेणं विश्वासाठी आवश्यक होतं. म्हणून अनंत माता त्यांच्या झाल्या. आता पुढे म्हणतायत की अशा प्रकारची सर्वांपेक्षा जास्त मिजाज तू मला का दिलीस, मला काही समजत नाही. दिल्ली, मुंबई वगैरे ठिकाणच्या या सर्व गोड अतिप्रेमळ माता मला अजूनही एक हट्टी मुलगा समजून श्रद्धा, भक्ती आणि प्रेमाने माझ्या आयुष्यातली मातृप्रेमाची उणीव भरून काढीत आहेत. यात्रेला निघालो म्हणजे त्या माझ्याबरोबर येतात का, तर बाबांचा स्वयंपाक करण्यासाठी. दिल्लीला गेलो तरी त्या बरोबर येतात. भारतभर कुठेही यात्रेला गेलो तरी माझं मध्यान्ह भोजन बरोबर 11:30 वाजता होत असतं. या मायबहिणी पहाटे 3 वाजता उठून माझं भोजन तयार करून मोटारीत ठेवतात. शिवाय मी पुढच्या मुक्कामाला निघालो की सर्वांनी प्रवासाला तयार असलं पाहिजे हा माझा कडक नियम असतो. त्यामुळे त्यांना माझं काम आटोपून स्वतःसुद्धा लवकर तयार व्हावं लागतं. रस्त्यात सुद्धा भोजन गरम असलंच पाहिजे म्हणून ते एका थर्मासमध्ये त्या भरून घेतात. मला 3 वाजता चहा मिळालाच पाहिजे म्हणून मोटारीत स्टोव्ह, दूध वगैरे साहित्य त्या आठवणीने ठेवतात. 3 वाजता रस्त्यातच कुठेतरी चांगली जागा पाहून चहा करतात. त्यांनी अशा रीतीने
तपस्या करून माझ्यावर मातृप्रेमाची अखंड छाया धरली आहे. माझा स्वभाव विचित्र असला तरी माझा प्रत्येक शब्द त्या झेलतात, माझी प्रत्येक मिजाज सांभाळतात, बिलकुल क्षुब्ध न होता मला सांभाळतात. माझ्या आईचा अंश त्यांच्यात उतरला असला पाहिजे, त्याशिवाय असं होणं शक्य नाही. अशा अनेक मायबहिणींनी आणि त्यांच्या पतिदेवांनी माझ्यावर अनंत उपकार केले आहेत. त्यांची आठवण ठेवून मला उदार अंतःकरणाने त्यांनी क्षमा करावी. हे मातांनो, तुम्हाला मी माझी जन्मदात्री आई समजून अंतःकरणपूर्वक नमस्कार करतो. ज्यात चिदंबा कुंडलिनीविषयी मला अत्यंत प्रेम वाटते, तिला तुमच्याच रूपात मला पाहता येऊ दे, अशी मी भगवान नित्यानंदांची प्रार्थना करतो. तर इथे हे समर्पण त्यांनी मातांना केलेलं आहे. आणि ज्या मातांनी त्यांना साधकावस्थेमध्ये सांभाळ केला, त्या मातांना त्यांनी समर्पण केलेलं आहे. त्यांची माफी पण मागितली आहे. आणि त्या मातांसोबत त्यांचे जे पती आहेत, त्यांची मुलं बाळं, ह्यांचंसुद्धा ते कृतज्ञता व्यक्त करतात आणि त्यांना पूर्णतः समर्पण केलेलं आहे. तर इथे पहिलं हे भाग पूर्ण होतोय आणि आता आपण पुढचं उद्या वाचू. ह्यामध्ये म्हणजे मला ही जाणवलेली गोष्ट अशी आहे की हे संत ह्यांना जे अनुभूती होतात, आता आपण वेगवेगळे पूर्ण विश्वामध्ये काय काय आहे, आता आपल्याला फक्त दिसतं, पृथ्वी दिसते किंवा आपणच दिसतो, परंतु जे सप्तलोक म्हटलं जातं किंवा साधनेतल्या विविध अवस्था म्हटलं जातं, ते किंवा पितृलोक आहे किंवा नागलोक आहे किंवा पाताळ म्हणजे काय, हे सगळं काही ह्यांना पाहायला मिळालेलं असतं, किंवा देवतालोक, सूक्ष्मलोक, हे सगळं. आणि ह्या सगळ्या अनुभूती ह्या येणार आहेत आता पुढे, ज्या आपल्याला येतीलच असं नाही आहे, परंतु आपल्या संतांना जे दर्शनं झाली भगवंताची, म्हणजे परमात्म शक्तीची दर्शनं साकार रूपात झाली. आता पंढरपूरला म्हणजे विठ्ठल विटेवरी उभा आहे, आता ते जे सगुण रूपामध्ये परमात्म्याने दर्शन दिलेलं आहे, तर हे संतांना झालेलं आहे. आणि सर्व काही, तर हे सर्व आपल्याला ह्या ग्रंथात आपल्याला थोडं समजायला मिळेल. तर असं सगळं आहे, गूढ आहेत गोष्टी, परंतु आपण अभ्यास करू. माऊलीची काही योजना असेल ती आपल्याला नंतर लक्षात येईल, आपण अभ्यास करू आणि थोडा ध्यान करू.